भारतात अनेकदा असं होतं की भ्रष्टाचाराचं एखादं मोठं प्रकरण समोर येतं, खूप गाजावाजा होतो आणि मग अचानक सगळं शांत होऊन जातं. मग प्रश्न पडतो की ज्या केसेसची सुरुवात एवढ्या दणक्यात होते त्यांचा शेवट इतका शांत का होतो? चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. पडद्यामागे नेमकं काय घडतं हे समजून घेऊया. ही कहाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नाही का? एखादी मोठी कारवाई होते, मोठमोठी नावं समोर येतात, त्यांना अटक होते आणि मग काय, टीव्ही चॅनल्सपासून ते वर्तमानपत्रांपर्यंत सगळीकडे फक्त त्याच चर्चा. एक वातावरण असं तयार होतं की आता भ्रष्टाचाराला मुळापासूनच संपवलं जाईल. आणि हे बघा, हे आहे एका हाय प्रोफाईल केसचं आयुष्य. सुरुवात होते एका सनसनाटी अटकेनं. पहिला महिना तर मीडियाच्या गदारोळातच निघून जातो, पण हळूहळू जसजसा वेळ जातो तसतसं प्रकरण शांत होत जातं. आणि मग साधारण 2 वर्षांनी बातमी येते की ते प्रकरण कोर्टाने शांतपणे फेटाळून लावलं. हाच तो पॅटर्न आहे जो आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. या पॅटर्नचं अगदी ताजं आणि परफेक्ट उदाहरण म्हणजे दिल्लीचं उत्पादन शुल्क धोरण प्रकरण. चला, या केसमध्ये जरा डोकावून पाहूया की नेमकं काय झालं होतं. तर झालं असं की या प्रकरणात काही मोठ्या राजकीय नेत्यांना अटक झाली. त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी एक मोठा कट रचला होता. मीडियाने तर हे प्रकरण इतकं उचलून धरलं की सगळ्या देशाचं लक्ष या केसकडे लागलं होतं. पण त्या सुरुवातीच्या गोंधळानंतर पुढे काय झालं, हे प्रकरण लोकांच्या चर्चेतून निसटून एका शांत कोर्टरूममध्ये पोहोचलं. आणि तिथली कहाणी मात्र पूर्णपणे वेगळीच होती. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. कोर्टाने आरोप निश्चित करायलाच नकार दिला. कोर्ट काय म्हणालं की कपट, लाचखोरी किंवा वैयक्तिक लाभाचा कोणताही स्पष्ट पुरावा नाहीये. विचार करा, ज्या केसमुळे देशभर इतका गदारोळ झाला त्या केसमध्ये कोर्टासमोर ठेवण्यासारखा एकही ठोस पुरावा नव्हता. मग खरा प्रश्न हाच आहे की हे नक्की चाललंय तरी काय? एवढ्या मोठ्या आरोपांनंतर ही मोठी मोठी प्रकरणं कोर्टात जाऊन कोसळतात का? याच प्रश्नाच्या मुळाशी आपल्याला जायचंय. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की भ्रष्टाचाराची केस कोर्टात सिद्ध करण्यासाठी नक्की कोणत्या प्रकारच्या पुराव्यांची गरज असते, कारण इथेच सगळा खेळ आहे. याला आपण कोर्टाची लिटमस टेस्ट म्हणू शकतो. कोणतीही केस टिकण्यासाठी या 5 गोष्टी लागतातच. 1. कागदोपत्री पुरावे. 2. पैशाचा व्यवहार कुठून कुठे गेला याचा स्पष्ट माग. 3. ईमेल किंवा मेसेजसारखे डिजिटल संवाद. 4. विश्वास ठेवण्यासारखे साक्षीदार. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं, आरोपीला या सगळ्यातून वैयक्तिक फायदा झाल्याचा ठोस पुरावा. ही स्लाइड बघा, यात संशय आणि पुरावा यातला फरक अगदी स्पष्ट दिसतो. तपास यंत्रणांना आलेला संशय किंवा सरकारने घेतलेला एखादा वादग्रस्त निर्णय हा भ्रष्टाचाराचा पुरावा होऊ शकत नाही. कोर्टाला लागतो तो ठोस पुरावा की हेतूच अप्रामाणिक होता आणि त्यातून वैयक्तिक फायदा झाला. कोर्टाने हे अनेकदा स्पष्ट केलंय की एखाद्या धोरणात्मक निर्णयाला तोपर्यंत गुन्हा म्हणता येणार नाही जोपर्यंत त्यात काहीतरी गैरहेतू होता हे सिद्ध होत नाही. मग पुढचा प्रश्न येतो की आपल्या तपास यंत्रणा हा पुरावा गोळा का करू शकत नाहीत? यामागे काही सिस्टीममधल्याच अडचणी आहेत. अडचण नेमकी कुठे आहे? असं दिसतं की आपल्या तपास यंत्रणा आजही बऱ्याच अंशी जुन्याच पद्धती वापरत आहेत. म्हणजे सगळा भर असतो तो आरोपीच्या कबुली जबावर. पण आता काळ बदललाय. आजच्या काळात जे गुंतागुंतीचे आर्थिक घोटाळे होतात त्यासाठी आर्थिक फॉरेन्सिक्स, डेटा ॲनालिसिस, शेल कंपन्यांचा माग काढणं किंवा परदेशातून येणाऱ्या पैशांचा मागोवा घेणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपलं कौशल्य कमी पडतंय. ही तुलना पाहिली की फरक अजून स्पष्ट होईल. सिंगापोर आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये एकच एकवटलेली भ्रष्टाचार विरोधी संस्था आहे आणि त्यांचं पूर्ण लक्ष आर्थिक फॉरेन्सिक्स आणि डेटावर असतं. याउलट आपल्याकडे काम अनेक एजन्सींमध्ये विभागलेलं आहे आणि आपलं लक्ष आजही कबुली जबाब आणि साक्षीदारांवरच अडकलेलं आहे. तपासातले याच त्रुटी आणि राजकीय दबाव या दोन्हीमुळे खूप मोठा धोका तयार होतो. या तपास संस्था खरंच न्यायासाठी काम करत आहेत की त्या कोणाचं तरी राजकीय साधन बनले आहेत, असा प्रश्न लोकांच्या मनात उभा राहतो. यालाच म्हणतात पॉलिटिसायझेशन किंवा राजकारण. म्हणजे जेव्हा तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत असं चित्र दिसू लागतं, तेव्हा कायदा हा न्यायासाठी नाही तर राजकीय सूड घेण्यासाठी वापरला जातो. आणि याचे परिणाम खूपच घातक असतात. आणि त्याचा परिणाम काय होतो? तर लोकांचा सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांवरचा विश्वास कमी होऊ लागतो. आणि दुसरीकडे समाजात राजकीय गटबाजी म्हणजे ध्रुवीकरण आणखी वाढतं. हे अगदी क्रिकेट मॅचमधल्या त्या पक्षपाती अंपायरसारखं आहे. जर अंपायरच निष्पक्षपाती नसेल तर खेळावरचा विश्वासच उडून जातो ना. मग यावर काही तोडगा आहे का?
या संस्थांनी गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. यावर काही उपाय नक्कीच आहेत. पहिला म्हणजे सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांना खरं स्वातंत्र्य देणं. दुसरं, त्यांच्या कामावर संसद आणि न्यायालयाची देखरेख वाढवणं. तिसरं, त्यांच्यामध्ये आर्थिक आणि फॉरेन्सिक तपासाची क्षमता निर्माण करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही अटक ही राजकीय दबावाखाली नाही, तर फक्त आणि फक्त ठोस पुराव्यांच्या आधारावरच होईल याची खात्री करणं. अर्थात हे बदल करणं अजिबात सोपं नाहीये. जोपर्यंत आपल्या तपास यंत्रणा खऱ्या अर्थाने स्वतंत्र होत नाहीत आणि फक्त पुराव्यांच्या आधारावर काम करत नाहीत, तोपर्यंत हे चक्र असंच सुरू राहील. सुरुवातीला मोठा आवाज आणि शेवटी शांतता. आणि म्हणूनच शेवटी एकच प्रश्न उरतो, न्यायाला राजकारणापासून खरोखरच वेगळं ठेवणं शक्य आहे का, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.